नमस्कार मुलांनो, उत्तम लक्षण भाग 2 भाग 1 मध्ये आपण पहिली 4 कडवी पाहिलेली आहेत. दासबोध या ग्रंथातून अत्यंत सुंदर उपदेश समर्थ रामदास स्वामी यांनी या ठिकाणी केलेला आहे. आदर्श व्यक्तीची संकल्पना स्पष्ट करताना माणसाने काय केलं पाहिजे आणि काय करू नये याचा उपदेश या ठिकाणी आपल्या समोर त्यांनी केलेला आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे आणि ते सांगताना 5व्या कडव्यामध्ये समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. मुलांनो, आळस हा माणसाचा नंबर 1चा शत्रू आहे. आळसाने काहीच होणार नाही. आपली प्रगती आपल्याला करायची असेल, आपला विकास आपल्याला करायचा असेल, त्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागेल, मेहनत आपल्याला करावी लागेल, अखंड परिश्रम आणि प्रयत्न आपल्याला करावे लागतील. त्याच्याशिवाय आपली उन्नती होणार नाही, त्याच्याशिवाय आपली प्रगती कधीही होणार नाही. म्हणून आळस आपण सोडला पाहिजे. आळसात सुख मानू नये, देरे हरी पलंगावरी. मिळणार नाही आयतं काही, आणि कायमस्वरूपी कुणी आपल्याला आयतं खाऊ घालणार नाही. आयत्या बिळात नागोबा अशी आपली अवस्था काहीही कामाची नाही. आपण आळसामध्ये सुख मानता कामा नये. हे उत्तम माणसाचं लक्षण आहे. नाही तर कुणाला नको वाटतं ऐस पैस मस्तपैकी खायचं प्यायचं, अगदी निवांतपणे बसायचं. सर्वांना तेच वाटतं, पण ते कामाचं नाही. त्याच्यामधून काहीच प्राप्त होणार नाही, कोणतं सुख मिळणार नाही. त्यामुळं आळस हा सोडला पाहिजे, त्याचा धिक्कार आपण केला पाहिजे, असं संत रामदास स्वामी म्हणतात. चाडी मनास आणू नये. चाडी म्हणजे चाडी लावणे. एखादी गोष्ट, एखाद्याची गोष्ट ती दुसऱ्याजवळ जाऊन सांगणे, त्याला म्हणतो आपण चाडी लावणे. आणि असं होतं जगामध्ये, फार मोठ्या प्रमाणावर होतं जगामध्ये चाडी लावण्याचं कार्यक्रम, आग लावण्याचं कार्यक्रम. आणि काही माणसाला तो नादच असतो. त्याच्या पोटात काही गोष्टी राहतच नाही. बरं ती गोष्ट खरी का खोटी हे बी तो पाहत नाही. संपूर्ण गावात त्याचा डंका वाजवण्याचं काम करतो. पण ती चाडी लावत असताना त्या माणसाचा दुष्ट हेतू तो साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते मुलांनो, संत रामदास स्वामी म्हणतात की ही चाडी लावणारा जो कोणी आहे, त्याचं ते चाडी लावणं हे फार काळ टिकत नाही. ते कधी ना कधी उघडं पडतं, आणि ते जेव्हा उघडं पडतं तेव्हा मात्र त्याची बदनामी होते. त्या माणसासोबत कुणी बसत नाही, त्याला टाळण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात की बाबा हो, आळसात सुख मानायचं नाही आणि चाडी मनात सुद्धा आणायची नाही. प्रामाणिकपणे आपण आपलं काम केलंच पाहिजे. शोधल्या विन करू नये कार्य काही. आपण कोणतंही कार्य हे शोधलं पाहिजे. शोधल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं कार्य करता कामा नये, काम करता कामा नये. मुलांनो, आपल्याला माहिती आहे, एखादं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे.
पण ते काम पूर्ण करत असताना आपण त्या कामाची पूर्ण माहिती अगोदर शोधली पाहिजे. तर अर्धवट ज्ञान हे कधीही धोक्याचं असतं. त्यामुळं अर्धवट ज्ञानाने आपण आपलं कार्य कधीही पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळं एखादं कार्य आपण हाती घेतलं तर त्याच्या मुळाला जाण्यासाठी ते काम परिपूर्ण 100% यशस्वी होण्यासाठी ते आपण शोधलं पाहिजे. त्याचा शोध लावला पाहिजे आणि मग शोध लावल्यानंतरच ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे. हे आदर्श व्यक्तीचं लक्षण आहे. हे उत्तम माणसाच्या अंगी असणारे उत्तम गुण आहेत. काय म्हणतात संत रामदास स्वामी, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, केल्या काही. आपण चार चौघामध्ये जेव्हा बोलतो आणि बोलण्याचा प्रसंग येतोच, एखादा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, काही सभेचं आयोजन केलेलं असेल, काही 10-5 माणसात आपल्याला बोलण्याची वेळ आली, तर अशा वेळी काही माणसं लाजतात, नको म्हणतात, आपल्याला नाही माणसामध्ये बोलता येत. रामदास स्वामी काय म्हणतात त्या ठिकाणी, आपण सभेमध्ये लाजायचं नाही, आपण बोलायचं. जर आपण लाजलो तर आपल्या आतमध्ये लपलेले जे चांगले विचार आहेत ते चांगले विचार बाहेर कसे पडतील. आपण इतरांना ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी आपल्याकडं असूनही लाजल्यामुळं देऊ शकणार नाही, मग त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं आपलं मत, आपले विचार, आपले चांगले गुण त्याचं प्रकटीकरण झालं पाहिजे, ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी सभेमध्ये बोलताना लाजायचं नाही. 4 पाहुणे आले तर त्यांच्या जवळ अगदी मस्त बोलायचं, स्पष्ट बोलायचं, निर्मळ बोलायचं, पण बाष्कळपणे बोलू नये. बाष्कळ म्हणजे काय तर निरर्थक बडबड करणारा, व्यर्थ बोलणारा, त्याला आपण बाष्कळ म्हणू. कामाच्या व्यतिरिक्त बोलणं, त्याला काही अर्थ राहत नाही. ते वायफळ बडबड काही कामाची नाही, आपण ती करू नये. सभेमध्ये बोलायचंय, 4 चौघात आपलं मत मांडायचंय, पण वायफळ चर्चा कामाची नाही. तिथं आपली गेलेली आपल्याला कळत नाही आणि लोक आपल्यावर हसल्याशिवाय राहणार नाहीत. आपली पत जाण्याचं काम होतं फालतू बडबड केल्यामुळं. बोलायचं सभेमध्ये, 4 चौघात बोलायचं, पण चांगलं बोलायचे, आपले चांगले विचार मांडायचे, कामापेक्षा जास्त विचार मांडायचे नाहीत. पैज होड घालू नये, काही केल्या. बघा, फार महत्त्वाचा उपदेश आहे इथं. 4 मित्र पैज लावतात. पैज म्हणजे पैन म्हणतो आपण त्याला. शर्यत लावली जाते. काय शर्यत लावली जाते, पैज लावली जाते. कशासाठी पैज लावली जाते? काही मुद्दाम पैसा कमवण्यासाठी पैने लावतात, शर्यती लावतात. पण रामदास स्वामी म्हणतात हे कामाचं नाही, हे चुकीचं आहे. आणि कधी असाही प्रसंग येतो की आपण एखादी गोष्ट पाहिलेली असते, आपण आपल्या मित्राला सांगतो की बाबा मी ही गोष्ट पाहिली, मी हे वाचलेलं आहे, पण आपला मित्र ते मान्य करत नाही, तो आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपण काय म्हणतो, मग एवढ्याची पैन टाक, 50,000 रुपयाची पैन. मग जेव्हा पैन टाकली जाते तेव्हा त्या ठिकाणी मग आपला मित्र काय, आपण काय, त्याच्यामध्ये फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याच्या कधी नादी लागू नका. आणि जो याच्या नादी लागत नाही तो उत्तम आणि आदर्श गुणवान व्यक्ती आहे. मुलांना, समर्थ रामदास स्वामी म्हणतात काही करून आपण शर्यत लावायची नाही, पैज लावायची नाही, बाष्कळ बोलायचं नाही, पण सभेमध्ये बोलताना लाजायचं नाही. आपण चांगलं बोललंच
पाहिजे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. आपले ओझे घालू नये कोणी. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये विश्वासघात. मुलांनो, काय सांगितलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी? अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. लक्षण नंबर 7, आदर्श व्यक्तीचं लक्षण. कोणाचा उपकार घेऊ नये आणि घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये विश्वासघात. परपीडा म्हणजे इतरांना दुःख देऊ नये. पहा, आपण काय करतो? आपण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला अशी अपेक्षा असते की माझं काम कुणीतरी येऊन करेल आणि मला त्याचा सपोर्ट प्राप्त होईल, आधार प्राप्त होईल. पण हे उपकार चांगला नसतो मुलांना. काय? उपकार चांगला नसतो. आपण या उपकाराच्या ओझ्याखाली कायम राहू जर आपण कोणाचा उपकार घेतला तर. मग नोकरीसाठी आपल्याला आपले प्रमोशन करायचं आहे, बढती करायची आहे. अशा वेळी आपण आपल्यापेक्षा जो वरिष्ठ आहे, वरच्या पदावर आहे, त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करतो, विनंती करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानं आपल्या विनंतीला मान दिला आणि आपलं काम त्यानं केलं तर आपण जीवनभर त्याचे उपकारी राहू. मग हे कामाचं नाही, हे कामाचं नाही. कारण आपल्याला समोरचा व्यक्ती कधीही त्याच नजरेने पाहिल की बघा मी याच्यावर उपकार केलेला आहे. हा उपकार घेऊ नये. हा अवश्य घ्या, पण केव्हा? ज्यावेळेस आपल्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे त्यावेळेस घेतला तरी काही अडचण नाही. पण कोणत्याही कामामध्ये प्रयत्न न करता, परिश्रम न करता, कष्ट न करता आपण नुसते जर इतरावरच आपली मदार ठेवली, इतरावरच आपली अपेक्षा ठेवली तर हे कामाचं नाही. लाख प्रयत्न करून बी जर एखादी छोटंसं काम एखाद्याकडे पडलं तर आपण ते त्याच्याकडून अवश्य करून घेतलं पाहिजे. त्याचा उपकार आपण घेतला पाहिजे. पण तो घेतला तरी राखो नये. त्या उपकाराची आपण परतफेड केलीच पाहिजे. परपीडा करू नये विश्वासघात. आपण इतरांना कधी दुःख द्यायचं नाही. सुख देण्याचा प्रयत्न करा. सुख देता आलं नाही तरी चालेल, पण दुःख मात्र आपण इतरांना द्यायचं नाही. आपण कुणाचा विश्वासघात करायचा नाही. आणि हे विश्वासघात मुलांनो सारखे सारखे होतात. एखाद्यानं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण त्याच्या विश्वासाला पात्र ठरलो नाहीत तर तो विश्वासघात होतो. हे कामाचं नाही. हे आदर्श माणसाचं लक्षण नाही. संत रामदास स्वामी आपल्याला म्हणतात इतरावर दुःख करायचं नाही, कुणाचा विश्वासघात आपण करायचा नाही. हेच आदर्श व्यक्तीचं सुंदर लक्षण आहे. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. आपण या ठिकाणी संत रामदासांनी सांगितलेल्या आदर्श व्यक्तीची लक्षणे पाहत आहोत. व्यापकपण सांडू नये.
व्यापकपण म्हणजे आपल्या मनाचा मोठेपणा. आपण तो मोठेपणा सांडू द्यायचा नाही, आपण मोठेपणा ठेवायचा. सागराप्रमाणे अथांग आपलं मन करा मुलांनो. त्या मनामध्ये सगळ्या जगाला आपलंसं करून घेण्याची ताकद त्या मनामध्ये ठेवा. इतरांना मदत करण्याचं काम करावं, संकट काळात धावून जाण्याचं काम करावं. याला व्यापकपण म्हटलेलं आहे. आणि हे व्यापकपण, हे मोठं ध्येय आपण ठेवलं पाहिजे. इतरांना सहकार्य करण्याची भावना आपण ठेवली पाहिजे. इतरावर उपकार करण्याची भावना नकोय आपल्याला. इतरांना मदत करण्याची भावना आपण ठेवली पाहिजे. एवढं विशाल मन आपण केलं पाहिजे. पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे आपण गुलाम व्हायचं नाही. आपण पारतंत्र्याचा त्याग केला पाहिजे. पारतंत्र्याचा त्याग केला पाहिजे. आपण स्वतंत्र जीवन केलं पाहिजे, जगलं पाहिजे. पराधीन होऊ नये. आपण गुलाम व्हायचं नाही. आपण गुलाम व्हायचं नाही. आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. म्हणजे आपण स्वावलंबी झालं पाहिजे. कुणावर आपलं ओझं नाही टाकायचं, कुणावर आपला भार नाही टाकायचा. परावलंबी जीवन जगायचं नाही, ते कामाचं नाही. कारण आपल्याला कोण कुठपर्यंत खाऊ घालणार आहे? जन्मभर आपल्याला कोणी पुरणार नाही. त्यामुळं मुलांनो, आपला भार कुणावर टाकायचा नाही. आपण स्वतः कष्ट करायचे, मेहनत करायची आणि आपल्या पायावर उभं राहायचं. आपलं ओझं कुणालाही होऊ द्यायचं नाही. मनाचा मोठेपणा सोडायचा नाही, गुलाम व्हायचं नाही. अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जीवन जगायचं, असं संत रामदास स्वामी आपल्याला सांगतात. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सांडू नये म्हणजे त्याग करू नये. कशाचा त्याग करू नये? सत्याचा त्याग करू नये. आणि असत्य पंथे, पंथ म्हणजे मार्ग किंवा रस्ता, असत्याच्या मार्गाने कधी जायचं नाही मुलांनो. कधी अभिमान घेऊ नये असत्याचा. खोटेपणाचा अभिमान कधी घ्यायचा नाही. खोटं काम कधी करायचं नाही. असत्याचा सहारा घ्यायचा नाही. सत्य मार्गाचा त्याग कधीच करायचा नाही. सत्याचा स्वीकार करायचा. सत्य मार्ग कठीण मार्ग आहे मुलांनो. सत्यानं जीवन जगलं तर वाट्याला अनेक प्रकारचे संकट येतात, हे खरंय. पण सत्य मार्ग जर आपण स्वीकारला तर आपल्याला आत्मशांती मिळते, आपल्याला मनशांती मिळते. आणि हीच आत्मशांती, हीच मनशांती माणसाच्या जीवनाला महत्त्वाची मुलांनो. कारण पैशानं मनशांती मिळत नाही. पैसा आहे म्हणून सुखाची झोप लागत नाही, असं नाही मुलांनो. संत रामदास स्वामी या ठिकाणी सांगतात, सत्य मार्ग सांडू नये. आपण कधीही, नेहमी, वारंवार, जीवनभर सत्याचा स्वीकार केला पाहिजे. असत्याच्या मार्गाने आपल्याला कधी जायचं नाही. असत्याच्या मार्गाने मिळणारं सुख हे क्षणिक सुख असतं मुलांनो. ते चिरकाल टिकणारं सुख नसतं, कायम टिकणारं सुख नसतं. आणि त्यामुळं आपण कायम टिकणाऱ्या सुखाकडे लक्ष दिलं पाहिजे. तोच मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, असं संत रामदास स्वामी सांगतात. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. असत्याचा अभिमान घेता कामा नये. खोट्याचा अभिमान बाळगून काय उपयोग आहे? त्याच्यामुळं काहीच फायदा होणार नाही. तिथं आपलं नाव बदनाम होईल. कधी ना कधी खोटं उघडकीस येतं आणि एक
खोटं झाकण्यासाठी, एक चूक झाकण्यासाठी 100 चुका, 100 वेळेस आपल्याला खोटं बोलावं लागतं मित्रांनो. म्हणून संत रामदास स्वामी आपल्याला सांगतात की या असत्य गोष्टीचा अभिमान घ्यायचा नाही. जे कार्य आपण केलेलंच नाही तर त्या कार्याचं श्रेय कशाला घ्यायचं? त्या कार्याचं श्रेय घेऊ नये. त्या असत्याचं श्रेय होईल, असत्याचा मार्ग होईल. असत्याच्या मार्गानं कधीच माणसाला सुख शांती मिळणार नाही असं संत रामदास स्वामी सांगतात. आणि शेवटच्या कडव्यामध्ये ते आपल्याला सांगतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. बघा किती मौल्यवान विचार आहे, आदर्श व्यक्तीचं लक्षण आहे. जीवनामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये, खोट्याचा अभिमान घेऊ नये, खोट्याचा अभिमान आपण घेऊ नये. त्याचबरोबर अपकीर्ती सांडावी. अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती, सांडावी म्हणजे त्याग करावा. आपण वाईट कृत्य करून प्राप्त केलेल्या कीर्तीचा त्याग केला पाहिजे. वाईट कार्यातून कीर्ती मिळवणे हे कधीही चांगलं नाही, कधीच चांगलं नाही, कधीच चांगलं नाही ते. त्यामुळं वाईट मार्गाने प्राप्त केलेल्या कीर्तीचा आपण त्याग केला पाहिजे आणि सत्कीर्ती वाढवली पाहिजे. आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, चांगलं कार्य करून आपली कीर्ती वाढवण्याचं काम केलं पाहिजे. कारण हा शरीर हे जे आपल्याला प्राप्त झालेलं, निसर्गाने दिलेलं जे मानवी शरीर आहे हे कधी ना कधी नष्ट होणार आहे. पण आपण केलेलं कार्य, आपण केलेलं सत्कार्य हे कायम टिकणार आहे आणि तेच कार्य पाठीमागं राहतं. म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात, सत्कीर्ती वाढवावी. आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, चांगलं कार्य करून आपली कीर्ती वाढवली पाहिजे. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. विवेके दृढ धरावी. विवेक म्हणजे सारासार विचार करणे. आपण सारासार विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, चांगल्या प्रकारचा विचार केला पाहिजे, सर्वांगीण विचार केला पाहिजे. आणि तो विचार करून आपण काय केलं पाहिजे, अगदी मजबूतपणे, दृढ विश्वासाने, ठाम विश्वासाने आपण सत्याची वाट धरली पाहिजे, सत्याची कास धरली पाहिजे. हे आदर्श व्यक्तीचं सुंदर लक्षण आहे मुलांनो. श्री दासबोध दशक द्वितीय, समास दुसरा, उत्तम लक्षण. दासबोधमधील या ओव्या या ठिकाणी आपल्या समोर त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि किती छान ओव्यात मुलांना, या ठिकाणी किती छान उपदेश संत रामदास स्वामींनी केलेला आहे. आणि तो आपल्याला समजला असेल अशी मला आशा आहे. मुलांनो, मला आणखी एक तुमच्याकडून आशा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले विचार नक्कीच आत्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत. मुलांनो, धन्यवाद.